मार्केटमध्ये, इंडियन मार्केटमध्ये, फॉरेक्स मार्केटमध्ये काम करताय आणि सगळ्या गोष्टी शिकून बसलात. एसएमसी शिकलात, बीओसी शिकलात, फेअर व्हॅल्यू गॅप शिकलात, ऑर्डर ब्लॉक शिकलात, पण हा जो मेन गेम आहे ह्या गेम वरती कोणीच बोलत नाही. तुम्ही सोशल मीडियावरती जा, इंस्टाग्राम, युट्यूब वरती जा, कशावरती जा, तुम्हाला एकच गोष्ट सांगितलं ती स्ट्रॅटर्जी. स्ट्रॅटर्जी रोल ओनली मार्केट 20%. ही गोष्ट फक्त बोलायला सोपी वाटते, पण ही बऱ्याच काळ घासल्यानंतर तुम्हाला संघर्ष केल्यानंतर कळतं की ह्या गोष्टीचं काहीच महत्व नाहीये. 20% म्हणजे काय? ही गोष्ट तुम्ही ना के बराबर इम्पॉर्टंट आहे. ही गोष्ट शिकायला तुम्हाला मार्केटमध्ये 80% सायकोलॉजी शिकायला तुम्हाला 2 ते 3 वर्षाचा काळ हा मार्केटला द्यावा लागतोय फक्त ही गोष्ट शिकण्यासाठी. आता हे एवढं डिफिकल्ट काय माहिती का? जेव्हा एक नवीन ट्रेडर मार्केटमध्ये येतो तो दिवसाला 10, 15, 20, 30, 40, 50, 80, 100 ट्रेड करतो. ठीक आहे, 100 ट्रेड्स, कोणी पण XYZ, 20 ट्रेड्स, 30 ट्रेड्स इन अ डे. आपल्या डोक्यामध्ये काय असते, जेवढे जास्त ट्रेड करू तेवढे जास्त पैसा आपल्याला मार्केटमधून भेटतोय. असं काहीच नाही बाबांनो. मार्केटची रिअलिटी सांगतो, ज्या दिवशी तुम्हाला 1 ट्रेड इन अ डे याचं महत्व कळेल. मार्केटमध्ये 3 टाईपचे ट्रेडर असतात. आता 3 टाईपचे ट्रेडर कोणते तुम्हाला मी आता सांगतो. ठीक आहे, मार्केटमध्ये 3 टाईपचे ट्रेडर आहेत. ठीक आहे, पहिला ट्रेडर असतो तो काय असतो, एका दिवसाला पैसा कमवितो, 1 डे. दुसरा ट्रेडर असतो तो 1 मंथला पैसा कमवितो, 1 मंथ. आणि तिसरा ट्रेडर असतो तो इयरला पैसा कमवतो. ठीक आहे, आता काय आहे माहितीये का, 1 डे मध्ये जो ट्रेडर पैसा कमवतो त्याला एका दिवशी काय होतं, मार्केट 2च डिसिजन, एक तर वरती जातं नाही तर खाली जातं. मार्केट एकदम सिंपल आहे, मार्केट एक तर वरती जात असतं नाही तर खाली जात असतं. जो एका दिवसामध्ये पैसा कमवतो स्टॉक मार्केटमध्ये, ऑप्शन मार्केटमध्ये, फॉरेक्स मार्केटमध्ये, क्रिप्टो मार्केटमध्ये, जो एका दिवसात पैसा कमवतो त्याला वाटलं मी स्ट्रॅटेजी शिकलो, आपले आता पैसे बनले. पण बऱ्याचसा काळ संघर्ष केल्यानंतर मंथ एंडला त्याला कळतं की आपण लॉस मध्ये आहे, आपण एक लॉस मेकिंग ट्रेडर झालेलो आहे. कारण का? त्याचं कारण एकच आहे की तो इथं ट्रिगर झालाय, सायकोलॉजी. आणि ह्या गोष्टीवरती मार्केटमध्ये कोणीच बोलत नाहीये. सगळेजण आपापली स्ट्रॅटेजी सांगताय, आपल्या सगळ्या गोष्टी सांगताय. बाबा नो, बऱ्याच दिवसापासून मी स्वतः मार्केटमध्ये ट्रेडिंग करतोय. ज्या दिवशी तुम्हाला ह्याचा गेम समजेल ना सायकोलॉजीचा, त्या दिवशी तुम्ही मार्केटमध्ये विनर असणार. आणि हे एकदम सिंपल आणि साधी आणि लॉजिक गोष्ट आहे. मार्केट एवढं सोपं आहे, पण आता जे इन्फ्लुएन्सर तुम्ही इंस्टाग्रामला, युट्यूबला बघत असताल, त्यांनी मार्केटला एवढं अवघड करून टाकलंय की तुमच्या डोक्यात फार मार्केटमध्ये काय शिकू आणि काय नाही शिकू असं झालंय. सिंपल लॉजिक सांगतो, जास्त डोकं लावू नका. 1 ट्रेड इन अ डे. काय? 1 ट्रेड इन अ डे प्लॅन करा. ठीक आहे, आता 1 ट्रेड इन अ डेचा तुम्हाला फायदा सांगतो. ठीक आहे, तुम्ही बऱ्याच दिवसापासून मार्केटमध्ये ट्रेड करताय, 5-6 महिने झालेत, तुम्ही स्कॅल्पिंग करताय, तुम्ही भरपूर प्रॉफिट कमवताय, काहीच अडचण नाही. ट्रेडिंग ह्या क्षेत्रामध्ये तुम्हाला रिअलिटी सांगतो, तुम्हाला किती रिटर्न ऍक्सेप्ट आहे. हा, जर तुम्हाला फक्त शो ऑफ करायचा असेल तर तुम्ही एका दिवसामध्ये 4-5 ट्रेड घ्या, जास्त प्रॉफिट कमवा आणि लोकांना दाखवा की हा 1 डे मध्ये मी एवढं प्रॉफिट जनरेट केलंय मार्केटमधून. ठीक आहे, शो ऑफ करणाऱ्या लोकांचं काम आहे. जेवढे पण मार्केटमध्ये इन्फ्लुएन्सर आहे, जे आपले रोज स्टोरी पोस्ट करतात, जे आपल्या रोज मार्केटला दाखवतात, ठीक आहे, ते फक्त ऑनलाईन इन्फ्लुएन्सर आपलं प्रॉफिट शो करतात. रिअलिटी सांगतोय मार्केटची, मार्केटमध्ये सस्टेन करणारा ट्रेडर जो आहे, त्याचे जर तुम्ही ट्रेड बघितले ना, फार कमी प्रमाणात ट्रेड असतात. रिअल जो ट्रेडर आहे ना, त्याचा ट्रेड दिवसातून एखादा प्लॅन होतो ट्रेड, नाही तर तो इग्नोर पण करतो. ट्रेडिंग सेटअपला इग्नोर करून जास्त करून तुम्हाला पैसे कमायचे असतात ना, तर ट्रेडिंग सेटअप पासून लांब राहा. दिवसाला एकच टाइम सेटअप करा, त्या टाइमला ट्रेड करा. दिवसभर स्क्रीन समोर बसूच नका. स्टॉक मार्केट काम कशा प्रकारे करतं मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगतो. सकाळी मार्केट 10 वाजता ओपन झालं, एक्झाम्पल, ही मार्केटची XYZ एक लेवल आहे, कोणती पण लेवल आहे मार्केटची. ठीक आहे, समजा आपण हा एक प्रीमियमचा चार्ट घेऊ, याच्यामध्ये 50 रुपयाची लेवलला प्राइस चालू आहे मार्केटची, कॉल ऑप्शनची. ठीक आहे, ह्या प्राइसला सकाळी मार्केट काय होते माहिती आहे का, ब्रेकआउट देते,
पैसा निघतोय, नेक्स्ट लेवलचा मार्केट ब्रेकआउट करते, पैसा देते. सकाळी तुमचा ह्या ब्रेकआउट मध्ये पैसा कमवलाय तुम्हाला, मग तुम्ही संध्याकाळपर्यंत स्क्रीन मध्ये राहिलाय. मार्केटचं काम काय, ज्यांनी सकाळी पैसा कमवलाय तो संध्याकाळपर्यंत थांबला, तर सकाळी काय करणार, संध्याकाळच्या वेळेसला काय करणार मार्केट संध्याकाळच्या वेळेसला काय करणार, ह्या लेवलचा ब्रेकआउट सकाळच्या क्षेत्रात सकाळच्या टायमामध्ये मार्केटने तर ब्रेकआउट दाखवलेला आहे, संध्याकाळच्या वेळामध्ये मार्केट काय करणार, ह्या लेवलचा ब्रेकआउट शो करणार आणि इथून पडणार. मार्केटचं काम आहे सकाळी जेव्हा लोकांना पैसे दिले, संध्याकाळपर्यंत अगर ते लोक मार्केटमध्ये थांबलेत, पण त्यांचा पण पैसा गोळा करायचा आणि आपल्या गोडाऊनमध्ये जमा करायचा. मार्केट बनले त्यासाठी भाई, तुमचा पैसा घेण्यासाठी तुम्हाला एकदम माइंडली गेम खेळावा लागेल. आता एकदम सायकोलॉजीला तुम्हाला एकदम साधा सोपा आणि सिंपल गेम सांगतो. इतर कोणत्या युट्यूबरचं ऐकत असताल, कोणाचं ऐकत असाल, सगळ्यांचं ऐकू नका. जर माझा व्हिडिओ तुम्ही बघत असेल तर एकच सिंपल लॉजिक सांगतो. मार्केटमध्ये किती दिवस झाले, बरेच दिवस झाले ट्रेड करताय, पैसे लूज होत आहे. जर ही स्ट्रॅटेजी वापरली आणि तुमचे तरीही पैसे मार्केटमध्ये लूज झाले, शक्यतो 90% ऑफ चान्सेस गॅरंटी आहे, तुम्ही इमानदारीमध्ये जर रूल्स फॉलो केला तर तुमचा लॉस होणं अशक्य आहे. आता हे कसं मी ते सांगतो, एकदम सिंपल लॉजिक सांगतो. 1 ट्रेड इन अ डे, ठीक आहे. आता रिअलिटी सांगतो, इंडियन मार्केट, फॉरेक्स मार्केट किंवा क्रिप्टो मार्केट. आता मला काही कोणाचं हे नाही करायचंय. तुम्ही जर आता बघितलं असेल आत्ताच्या टायमाला, आत्ताच्या वेळेला जेवढे पण इन्फ्लुएन्सर आहेत ते स्टॉक मार्केटला काय केले सोडून फॉरेक्स मार्केट किंवा क्रिप्टो मार्केटला काय झाले, शिफ्ट झाले. फॉरेक्स, क्रिप्टो, तुमचे जे पण इंडियन मार्केटमध्ये निफ्टी 50ला ट्रेड करणारे जेवढे पण इन्फ्लुएन्सर होते ते सगळे काय झाले, फॉरेक्स आणि क्रिप्टोला शिफ्ट झाले. याचं एक मेजर रिझन तुम्हाला सांगतो. तुम्ही जर स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करताय, तुम्ही जर इंडियन मार्केटमध्ये ट्रेडिंग करताय, तर स्टॉक मार्केटमध्ये, इंडियन मार्केटमध्ये ग्रिक्स नावाचा एक प्रकार आहे, ऐकला असेल तुम्ही. ग्रिक्स म्हणजे काय, ग्रिक्स म्हणजे असा प्रकार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थेटा, गामा, वेगा, डेल्टा या सगळ्या गोष्टी इन्क्लूड होतात. आता तुम्ही ज्यावेळेसला बिगिनर असतात, तुम्हाला ह्या गोष्टीची काहीच आयडिया नसते. ही गोष्ट काय आहे, तर ऑप्शन बाईक मध्ये तुम्हाला 80% ऑफ चान्सेस आहेत काय, तुम्ही लॉस मेकिंग ट्रेडर असणार. ऑप्शन बाईक मध्ये तुम्ही पैसा कमवू शकता, ऑप्शन बाईक मध्ये तुम्ही प्रॉफिटेबल असू शकता. आता मी स्वतः इंडियन मार्केट करतोय बऱ्याच दिवसापासून, पण ऑप्शन बाईक मध्ये जास्त इंटरेस्ट दाखवणं हे फार महागडं आहे. तुम्ही जर फुल टाइम ट्रेडिंग किंवा ट्रेडिंग मधून जर तुम्हाला खरंच पैसे कमवायचे असेल तर तुम्हाला क्रिप्टो आणि फॉरेक्स फार बेस्ट ऑप्शन आहे. 80% ट्रेडर फेल का होतं रिझन सांगतो, ठीक आहे. हवेमध्ये कोणतीच गोष्ट सांगणार नाही, जी रिअलिटी ती तुम्हाला सांगतो, ठीक आहे. थीटा डिके, आणि थीटा डिके म्हणजे काय होते तुमचा, थीटा डिके टाइम डिके होते मार्केटमध्ये. तुम्ही घेतलेला ट्रेड तुम्हाला ऑप्शन बायरला डेल्टा आणि थीटा ह्या दोन अशा गोष्टी आहेत, जर तुम्ही एखाद्या स्ट्राईक प्राइसला, मार्केट स्ट्राईक प्राइस चालू आहे 23,500, ठीक आहे, आणि ही 23,500 वरती जर मार्केट सस्टेन करते किंवा साईडवेज आहे, जर मार्केट ओपनिंगला ही प्राइस, जर प्रीमियमची प्राइस जर 50 रुपये चालू असेल, मार्केट ह्याच प्राइसला मुवमेंट करते स्ट्राईक प्राइसला, पण ह्याच साईडवेज मार्केटमध्ये ही तुमचं प्रीमियमची प्राइस अशी खाली 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 आलेली असणार का? याचं रिझन आहे बाबांनो, ऑप्शनला एक्सपायरी आहे. ऑप्शन हे एक्सपायर होणारा माल आहे. एक्झाम्पल सांगतो, समजा तुम्ही एखाद्या दुकानामध्ये गेलात, दुकानामधून तुम्ही जर एखादी वस्तू पर्टिक्युलर गोष्ट खरेदी केली. आता एखादी XYZ तुम्ही पर्टिक्युलर कोणतीही गोष्ट खरेदी करा, जर त्या गोष्टीला मालकाने किंवा त्या मालावरती एक्सपायरी आहे, एक्सपायरी म्हणजे काय, 7 दिवसानंतर त्या मालाची किंमत 7 डेज, आफ्टर 7 डेज त्या मालाची किंमत 0 रुपये होणार आहे. 0 रुपीज. 7 दिवसानंतर एखाद्या मालाची किंमत 0 रुपये होणार आहे. तुम्हाला 7 दिवसाचा आत तो माल विकण्याचा आहे. आता तुम्ही म्हणणार आय एम अ स्कॅल्पर, मी एका मिनिटात स्कॅल्प करून, एका स्कॅल्पिंगला थोडी लागतंय. मार्केट 80% ऑफ टाइम साईडवेज असतं. तुम्ही कोणतेही मार्केट बघा, आणि त्यातल्या त्यात इंडियन मार्केट म्हणजे सध्या तर एवढं साईडवेज मार्केट आहे, एवढं पैसा खायचं काम चालू आहे मार्केटमध्ये. एक दिवशी मुवमेंट भेटणार, एक दिवस पैसे भेटणार, आणि बाकी 4-5 दिवस मार्केट तुमचे पैसे खायचे काम करणार.
एक्झाम्पल तुम्हाला 7 दिवसामध्ये ती गोष्टीची किंमत झिरो होणार आहे. तुम्ही जर तिला विकली नाही विकली तरी पण ती किंमत काय होते, झिरो होते. तेच अनदर तुमचा क्रिप्टो मार्केटमध्ये काय होते, जी किंमत तुमची झिरो होणार आहे, तो माल तुमच्या अकाउंटमध्ये पडूनही राहिला, किती पण दिवस पडून राहू द्या माल तुमच्या अकाउंटमध्ये, त्याची किंमत काय होणार, झिरो होणार नाहीये. जोपर्यंत तुमच्यावर प्रेशर नाही की मला 7 दिवसामध्ये विकायचं आहे, किंवा त्याच्यामध्ये स्ट्राईक प्राइस चालू आहे आणि इकडं प्रीमियम प्राइस खाली पडते, हा विषय राहणार नाही. काय तुमची पर्टिक्युलर गोष्ट तुम्ही इथं बाईंग केली, एक तर तुमचा इथं एसएल जाणार, या तुम्हाला टार्गेट भेटणार. ह्या दोनच गोष्टी मार्केटमध्ये, क्रिप्टो मार्केटमध्ये पाहायला भेटतात. त्यामुळे आपल्या इंडियन कम्युनिटीचे जेवढे पण इंडियन ट्रेडर आहेत, सगळे इंडियन मार्केटला क्विट करून फॉरेक्स मार्केटमध्ये शिफ्ट झालेत. कारण का, त्यांची ही गोष्ट लक्षात आली की इंडियन मार्केटमध्ये फक्त तुमचे पैसे खाण्याचं काम मार्केट करतंय. अशा वेळेस सगळ्यांनी शिफ्ट झाले फॉरेक्स आणि क्रिप्टो मार्केटमध्ये. त्यांना कळून चुकलं की तुम्हाला जर खरोखर पैसे कमवायचे असतील तर त्या पैशांना एक्सपायरी नसली पाहिजे. तुम्ही भले इंडियन मार्केटमध्ये स्कॅल्प करा, इंडियन मार्केटमध्ये स्कॅल्पिंग करून पैसे कमवा, पण सायकोलॉजिकली इंडियन मार्केट तुम्हाला एवढं डिफिकल्ट आहे, तुम्हाला सायकोलॉजीमध्ये डिसिप्लिन नावाची गोष्ट एवढी मेंटेन ठेवावी लागते इंडियन मार्केटमधून जर खरंच पैसे कमवायचे असेल तर. आता फक्त युट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती जर तुम्ही कोणाचे रील्स बघून, कोणाचे जर प्रॉफिटचे स्क्रीनशॉट पाहून जर इन्फ्लुएन्स होत असतात त्या इन्फ्लुएन्सर पासून, तर ही पूर्णपणे चुकी तुमची आहे. मार्केट खूप सोपं आहे, मार्केटला एकदम सोप्या पद्धतीने शिकून घ्या. मार्केट जास्त काही अवघड नाहीये बाबांनो, बऱ्याच वेळा सांगितलंय. आता मी तुम्हाला एक सिंपल स्ट्रॅटेजी देतो. तुम्ही मार्केटमध्ये किती दिवसापासून ट्रेड करताय मला काही माहित नाही. वन ट्रेड इन अ डे, वन ट्रेड इन अ डे, वन ट्रेड इन अ डे. दिवसामध्ये तुम्हाला एक ट्रेड घ्यायचा आहे. रिस्क रिवॉर्ड, रिस्क रिवॉर्ड, रिस्क रिवॉर्ड तुम्हाला 1:1 मिनिमम 1:1 चा रिस्क रिवॉर्ड ठेवायचा आहे. ठीक आहे. थर्ड पॉइंट काय माहिती का, वन ट्रेड इन अ डे झाला, रिस्क रिवॉर्ड मिनिमम 1:1 जास्त भेटला तर ठीक आहे. पण जर बिगिनर असेल तर 1:1 ठीक आहे. ट्रेड लावा, स्टॉप लॉस लावा, टार्गेट लावा, मार्केट मोबाईल शेअर ठेवून द्या. एक तर तुमचा स्टॉप लॉस XYZ समजा 5,000 तुमचा लॉस लिमिट आहे एका दिवसाचा. एक तर 5,000 येतील नाही तर 5,000 जातील. एक तर एसएल एक तर टार्गेट, दोन्हीपैकी एकच गोष्ट होईल. एक तर एसएल एक तर टार्गेट. आपल्याला एकच ट्रेड घ्यायचा, एक तर आपला 5,000चा लॉस होईल नाही तर 5,000चा आपल्याला प्रॉफिट होईल. ती 30 डेज चॅलेंज घ्यायची. ठीक आहे. 30 डेज चॅलेंज, तुम्हाला मार्केटची रिअलिटी सांगतो. 30 दिवसाचा चॅलेंज घ्या, 30 दिवसाचा चॅलेंज घ्या. आता 1:1 मध्ये तुम्हाला प्रॉफिटेबल होण्यासाठी फक्त 60% ऍक्युरसी पाहिजे. 60% ऍक्युरसी. तुम्हाला 30 दिवसांसाठी एक ट्रेड घ्यायचा आहे. रिस्क रिवॉर्ड तुमचा 1:1 असला पाहिजे. आणि तुम्हाला तुमचं हे एक्झाम्पल दिले, तुमचं लॉस लिमिट किती पण असू शकतो. 60% ऍक्युरसीला, 60% ऍक्युरसीला तुमचा हा जो कॅपिटल आहे 30 दिवसांमध्ये किती होणार माहिती का, 30,000. आणि 60% हे ऍक्युरसी एक बिगिनर डोळे झाकून जरी त्यांनी सांगितलं की मार्केटमध्ये ग्रीन कॅन्डल बनली आहे, मार्केट वरती जाणार आहे, तर 1:1 ला डोळे झाकून त्याला आरामात टार्गेट भेटते. प्रॉब्लेम कुठे येतोय माहितीये का, प्रॉब्लेम सगळ्या आपल्या इमोशन्स मध्ये आहे. तुम्हाला देवाने एक गॉड गिफ्ट अशी गोष्ट दिली, त्याचं नाव इमोशन्स. इमोशन्स तुम्हाला एवढं ट्रिगर करतात ना, एवढं तुम्ही ट्रेड घेतल्यानंतर तुम्हाला वाटतं की मार्केट बाईंगला चालू आहे आणि एक कॅन्डल बनते, तुम्हाला वाटतं नाही खाली यायला लागले आणि तुम्ही ट्रेडला एक्झिट करता. नेक्स्ट कॅन्डल तुमची टार्गेट घेते, पण तुम्ही त्या ट्रेडमध्ये अवेलेबल नसतात. मग हे काय आहे, आणि सायकोलॉजी आहे. एक सिंपल गोष्ट करा, एसएल लावा, टार्गेट लावा, मोबाईल खिशात ठेवून द्या, मोबाईल साईडला ठेवून द्या. एक तर आपल्याला टार्गेट भेटेल आणि एसएल भेटेल. आणि ह्या गोष्टीमुळे तुमच्या मधला इमोशन नावाचा प्रकार संपून जाईल. काय मार्केटमध्ये जर लूज करताय, 80% सायकोलॉजीचा गेम आहे. एक तर टार्गेट एक तर एसएल. टार्गेट लावा, स्टॉप लॉस लावा, 1:1 चा असू द्या,
तुमचा रिस्क रिवॉर्ड. टार्गेट लावून इश्यू लावून मोबाईलला खिशात ठेवून द्या, मोबाईलची स्क्रीन पाहणं बंद करा. बऱ्याच वेळा काय होते माहिती का, मार्केट बऱ्याच वेळा नाही 10 मध्ये तुमच्या 2 ट्रेडला एखाद्या ट्रेडला असं होणार, मार्केट टार्गेटच्या एकदम जवळ येणार आणि तिथून आपला एसएल घेणार. काय टार्गेटचे एकदम जवळ येणार आणि तिथं आपला एसएल घेणार. आपला एसएल हिट होणार, आपल्याला वाटणार अरे यार स्टॉप लॉस ट्रेड करायला पाहिजे होता. 1:1 ला स्टॉप लॉस ट्रेडिंगची काहीच गरज नाही. मार्केट द्या ना बिंदास पैसे. दुसऱ्या दिवशी असं पण होऊ शकतं का, एक ट्रेड येणार तुमच्या एसएल पासून तुम्हाला टार्गेट देणार. जर 2 टाइम 10 मध्ये 2 टाइम असं होऊ शकतं, तर 10 मध्ये 2 टाइम असं पण होऊ शकतं की तुमच्या एकदम स्टॉप लॉस जवळ मार्केट तुम्हाला टार्गेट पण देऊ शकतं. पण इथपर्यंत तुम्ही थांबत नाही. ज्या दिवशी तुमचा ट्रेड काय होते, टार्गेट पासून खाली पडतोय, काय ज्या दिवशी तुमचा ट्रेड टार्गेट पासून खाली पडतोय त्या दिवशी तुम्ही काय करता, स्टॉप लॉस ट्रेड करायला चालू करता. स्ट्रॅटेजी संपली तुमची, तुमचा रिस्क रिवॉर्ड संपला. तुम्ही ट्रेड मॅनेज करायच्या गोष्टीच्या भानगडीत पडला, इमोशनली ट्रिगर झाल्यानंतर तुम्ही हा ट्रेड इथं सोडून दिला. तुम्ही हा ट्रेड फेल झाला म्हणून दुसऱ्या ट्रेड मध्ये एकदम क्विक एंट्री केली, त्या ट्रेड मध्ये तुम्हाला परत वाटलं लॉस आला, तुम्ही परत ट्रेड करा. अशा प्रकारे तुमच्या ट्रेडचं लिमिट वाढतं, तुम्ही ओव्हर ट्रेडिंग करता आणि तुमची स्ट्रॅटेजी, तुमचा सायकोलॉजी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विसरून जाता आणि मध्ये तिसरी गोष्ट चालू होते. सिंपल लॉजिक सांगतो, 1:1 चा रिस्क रिवॉर्ड फॉलो करा. 3 दिवसाचं चॅलेंज घ्या आणि एकच ट्रेड घ्या. बघू तुम्ही कसे अनप्रॉफिटेबल ट्रेडर बनताय. मी पण पाहतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू, बाय.